तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जी बैठक होते, आढावा बैठक खरीप हंगामापूर्वी जे काही मंत्री असतात, शासन असतं, सरकार असतं, त्यांच्याकडून एक आढावा बैठक ही कंपल्सरी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेण्यात येते किंवा मेच्या एंडिंगमध्ये देखील घेण्यात येते. बट ही जे काही लोकसभेचे इलेक्शन होते त्याच्यामुळे हे लांबलीवर गेली होती आणि म्हणून आता जी काही आढावा बैठक झाली काल, त्या संदर्भातील अपडेट आहे की शेतकऱ्यांसाठी जे काही कर्ज असतील ते लवकरात लवकर माफ करण्याचे आदेश दिलेत. आता याच्यामध्ये मित्रांनो, जर आपण सविस्तरमध्ये बघायला गेलं तर शेवटपर्यंत बघा, आपण खूप काही याच्यातनं उलगडा करणार आहोत. कारण की मागच्या वर्षी जी काही अवकाळी झाली होती, गारपीट झाली होती, दुष्काळग्रस्त जे काही तालुके जाहीर झाले होते त्यांना अजून अद्यापही मदत जाहीर झालेली नाही आहे आणि कुठेतरी आता सरकारला ती जाण आली आणि जी काही मागणी आहे 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करा किंवा अजून जी काही कर्जमाफी राहिलेली ती कर्जमाफी लवकरात लवकर करा, जेणेकरून शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना त्याची मदत होईल. आणि म्हणूनच ही आढावा बैठक काल झाली. त्या आढावा बैठकीमध्ये राज्यातील शेतकरी, नागरिक आणि नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसानीबाबतची आधी मतपेटी देखील मदतीचे वाटप देखील करण्याची परिस्थिती 30 जूनपूर्वी करण्याचे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी जे काही जिल्हाधिकारी आहेत त्यांना दिले आहेत. म्हणजे 30 जूनपूर्वी तुम्हाला लवकरात लवकर याची मदत मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजून उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर मंत्री हे सगळे असताना या गोष्टी पार पडल्या. गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप काही मोठं नुकसान झालं होतं. त्यासाठी 2200 कोटी रुपयांची मदत जाहीर झाली होती. बट त्यासाठी 1,500 कोटी रुपयांची मदत ऑलरेडी 40 तालुक्यातील जे काही जिल्हे होते त्यांनाही याच्यातनं द्यायचे होते. मग ते 40 तालुक्याचे जे काही जिल्हे आहेत त्यांची मदत अजून वाटप झालेली नाही आहे, जी त्यांच्याकडे दुष्काळ जाहीर केला होता. बट आता हे जे काही सगळे अनुदान पेंडिंग आहेत ते सगळे अनुदान, जे पेंडिंग असलेले अनुदान 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करा, अन्यथा तुम्हाला अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देखील याच्यातनं देण्यात आले. याच्यानंतर त्यांनी अजून जे काही बोगस बियाणे वगैरे असतील त्याच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांवर देखील कारवाई करण्याचे आदेश दिले, जे काही शेतकऱ्यांना याच्यातनं फसवत आहे. आणि असे फसवणूक करणारे, कारण की या आपल्या महाराष्ट्राचा असो किंवा भारताचा असो, आपला पाया जो आहे, आपली जी अर्थव्यवस्था आहे ती शेतकऱ्यांवरच डिपेंड आहे, असंही त्यांनी यावेळेस सांगितलं. आणि याच्यातनं शेतकऱ्यांना आता 30 जूनपूर्वी लवकरच पैसे येण्याची शक्यता आपल्याला दाट त्यातनं दिसते. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.